अगदी बाजारात मिळतात तसेच झाले ते गुलाबजामुन। कोणी म्हणणारच नाही की हे आपण घरी बनवलेत। कलर, टेक्स्चर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मूथ इतके की खाल्ल्यावर तुमच्या घरचे नक्कीच तुमची प्रशंसा करतील। बनलेत नाही गुलाबजामुन अगदी पॅकेटवरील गुलाबजामुन सारखे? घरी एखाद्या सण आला किंवा पाहुणे घरी आले की बाजारात मिळणारे प्रीमिक्सपासून हे गुलाबजामुन सहज तयार होतात। जर प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवताना तुमचे गुलाबजामुन फुटतात, वळताना क्रॅक्स पडतात किंवा आतून कच्चे राहतात किंवा रबरसारखे कडक होतात तर आजचा माझा व्हिडिओ नक्की बघा। मी या व्हिडिओत प्रत्येक बारीक सारीक टिप शेअर केली आहे ज्याने तुम्ही ही प्रीमिक्सने परफेक्ट गुलाबजामुन घरीच बनवू शकता। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे प्रीमिक्सपासून सहज आणि सोपे असे गुलाबजामुन। इथे मी इटमी गुलाबजामुन प्रीमिक्स यूज करत आहे। हे इटमीचे 200 ग्रामचे प्रीमिक्सचे पॅकेट आहे। यात केसर टेस्ट बूस्टर अर्थात शुगर सिरप फ्लेवरिंगचं सॅशेटही आहे। आतील पॅकेट कट केल्यावर हे प्रीमिक्स याप्रमाणे आहे। मी इथे एका वाटीने प्रीमिक्स मोजून घेणार आहे व सर्व प्रमाण याच वाटीने घेऊन तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण कळेल। आता मी अलगद हाताने दाबून या वाटीत प्रीमिक्स भरून घेत आहे आणि हे प्रीमिक्स किती भरतंय ते दाखवते आहे। हे 1 वाटी प्रीमिक्स झालेलं आहे। तर उरलेलं प्रीमिक्सही मी या वाटीत भरते आहे। तुम्ही पाहू शकता 2 वाट्या बरोबर भरलेल्या आहेत 200 ग्रामच्या प्रीमिक्सने। याच वाटीने मी तुम्हाला सगळे प्रमाण यापुढेही सांगणार आहे। आता चमच्याने या प्रीमिक्समधील सर्व गुठळ्या आपण नीट मोडून घेऊया। हवा असल्यास तुम्ही हे पीठ चाळूनही घेऊ शकता, पण मी इथे चमच्यानेच गुठळ्या मोडून घेत आहे। आता 2 वाट्या प्रीमिक्ससाठी मी 1 वाटी कोमट दूध घेते आहे। पॅकेटवर 200 ग्राम प्रीमिक्ससाठी 120 ml दूध किंवा पाणी लिहिलं आहे, तर या 1 वाटी दुधातून आपण नक्की किती पाणी वापरूया ते बघूया। किती दूध वापरायचे ते आता मी सांगणार आहे तुम्हाला। थोडं थोडं दूध घालून फक्त मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आपल्याला, पीठ मळायचे नाही आहे। अजून थोडं दूध घालूया। इथे तुम्ही पाहू शकता मी टोटल पाऊण वाटी दूध वापरलेलं आहे आणि प्रीमिक्सचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। सैलसर गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं बाजूला झाकून आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे। इथे मी पाक बनवण्यासाठी मोठी पसरट अशी कढई घेतलेली आहे। शक्यतो खोल भांडं घेऊ नका, त्याने गुलाबजामुनचे भरपूर लेयर्स होतात आणि गुलाबजामुनला मुरायला पुरेसा पाक मिळत नाही। मोठं भांडं घेतल्याने सगळे गुलाबजामुन यात मावतील व पाकात मुरून मस्त फुलतील। आता इथे मी ज्या वाटीने प्रीमिक्स मोजलं होतं तीच वाटी घेत आहे। पॅकेटवर 200 ग्राम प्रीमिक्ससाठी 600 ग्राम साखर सांगितली आहे। इथे मी 3 वाट्या साखर घेत आहे, अंदाजे 600 ग्राम साखर आहे हे। 3 वाट्या साखरसाठी मी इथे 2.5 वाटी पाणी घेत आहे। तीन वाट्या साखरसाठी 2.5 वाटी साखर हे प्रमाण परफेक्ट आहे। आधी हाय फ्लेमवर मी पाण्यात साखर विरघळून घेणार आहे। पाकाला एक उकळी आली की मग गॅस मंद करून 5 ते 6 मिनिटं पाक उकळून घेणार आहे। बोटाला पाक लावला की स्मूथ क्रीम लावल्यासारखं आपल्याला वाटतं। इतकाच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे, जास्त घट्ट नाही करायचा आहे। आपल्याला इटमीच्या प्रीमिक्स सोबत केसर टेस्ट बूस्टर अर्थातच शुगर सिरप फ्लेवरिंग सॅशेट मिळतं। तेच केसर टेस्ट बूस्टर आपल्याला या पाकात मिक्स करून घ्यायचं आहे। सॅशेटमधील टेस्ट बूस्टर आपल्याला पाकात मिक्स करून घ्यायचं आहे। नीट मिसळून घेऊया व गॅस बंद करून हा पाक झाकून ठेवूया। आता 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मुरलेलं आहे। बोटाने दाबल्यास बोटाला थोडं देखील चिकटत नाही आहे। तर आपल्याला आता
या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. बाऊलला लागलेलं पीठ देखील चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घेऊया. आता बाऊलमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे. याआधी आपण दुधामध्ये पीठ फक्त मिक्स करून घेतलेलं होतं, पण आता या स्टेजला आपल्याला हे कणिक अर्थातच पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता जर या स्टेजला तुम्हाला गोळा कडक वाटला तर 1-2 चमचे दूध घालून मळून घेऊ शकता किंवा पीठ जास्त सैलसर वाटलं तर 1-2 चमचे गव्हाचं पीठ घेऊन तुम्ही व्यवस्थित प्रीमिक्स मळून घेऊ शकता. कारण पीठ जर सैलसर असलं तर गुलाबजामुन चपटे होतात व पीठ घट्ट असेल तर गुलाबजाम कडक रबरसारखे होऊन पाक आतपर्यंत शिरत नाही. आता एका ताटावर तेल टाकून आपण एक छोटासा गोळा घेऊन त्या पिठाला रोल करून पुन्हा फोल्ड करणार आहोत. रोल करून फोल्ड करत आपल्याला पीठ छान असं मळून एकसारखं स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे. एकसारखं स्मूथ गोळा तयार करून घेऊया. फरक तुम्ही पाहू शकता. हे पीठ एकसारखं स्मूथ आहे आणि ते पीठ नाही तर आपल्याला पूर्ण पिठाला एकसारखं स्मूथ असं रोल आणि फोल्ड करून स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता मी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे. त्याला रोल करून मी सुरीने त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आता सुरीने एकसारखे गोळे कापून घेऊया. गुलाबजामुनसाठी गोळे कापून तयार आहेत. आता हाताला थोडंसं तेल लावून हलक्या हाताने गुलाबजामुन वळून घेऊया. तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनला एकही क्रॅक नाही, परफेक्ट गोल तयार आहे. मी आणखीन एक गुलाबजामुन वळून दाखवते. हलक्या हाताने आपल्याला वळून घ्यायचे आहेत. एकही क्रॅक नाही, स्मूथ एकसारखा असा गुलाबजामुन तयार आहे. गुलाबजामुनचे आकारही एकसारखे आहेत. खूप सहज हे गुलाबजामुन गोल वळले जातात. इथे मी गुलाबजामुन तळण्यासाठी एका कढाईत तेल गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जवळपास 12-13 गुलाबजामुन एकसारखे मी वळून घेतलेले आहेत. एक छोटासा गोळा तेलात टाकल्यावर तो वर आला म्हणजे तेल गरम झालं असं समजायचं. आता मंद आचेवर एक एक करून सगळे गुलाबजामुन मी तेलात सोडत आहे. थोडे थोडे गुलाबजामुन वळून आपल्याला ते पटकन तळून घ्यायचे आहे. जवळपास 8-9 गुलाबजामुन मी ॲट अ टाईम तळत आहे. सगळे गुलाबजामुन कढईत टाकले की आता कढईच्या खालच्या बाजूस अर्थातच तळाला फक्त उलटनं फिरवायचं आहे. याने गुलाबजामुन एकसारखे पलटले जातात आणि चारही बाजूने छान तळले जातात. हलक्या हाताने उलटनं कंटिन्युअसली कढईच्या तळाला फिरवायचं आहे. चुकूनही उलटनं गुलाबजामुनच्या वरच्या बाजूस लावायचं नाही, नाही तर याने गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते. कंटिन्युअसली कढईच्या तळाला उलटणे आणि फिरवत फिरवत हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी पाहू शकता आतापर्यंत एकही गुलाबजामुन फुटलेला नाही की पॉपकॉर्नसारखा उरलेला देखील नाही. जवळपास 3 ते 4 मिनिटानंतर मंद आचेवर उलटणे आणि गुलाबजामुन फिरवत फिरवत मी तळून घेतलेले आहे. सर्व गुलाबजामुन एकसारखे तळले गेलेत व प्रत्येक गुलाबजामुन चारही बाजूने व्यवस्थित तळला गेलेला असून प्रत्येक गुलाबजामुनला एकसारखा असा रंग आलेला आहे. छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला. गुलाबजामुन थोडे देखील फुटलेले नाही व जसे वळले गेले होते तसेच गोल ते तळलेही गेलेले आहेत. आता छान असा चॉकलेटी कलर आल्यावर आपण हे गुलाबजामुन बाजूला एका ताटात काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकसारखा छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे. आता लगेच गरम गुलाबजामुन पाकात टाकूया. पाक हा कोमट किंवा त्याहून थोडा गरम असायला हवा. पाक थंड झाल्यास 1-8 मिनटं तुम्ही गरम करून घेऊ शकता. आता गुलाबजामुन पाकात नीट बुडवून त्यांना पाकात भिजवून घ्यायचं आहे.
पाक झाकून ठेवूया म्हणजे पाक थंड होणार नाही। तुम्ही पाहू शकता मी सगळे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। पुरेसा पाकही आहे गुलाबजामुनमध्ये मुरण्यासाठी व कढाई मोठी व पसरट असल्याने गुलाबजामुनचे जास्त लेयर्स नाही झालेत व दाटीही नाही झाली आहे। गुलाबजामुनमध्ये पुरेसा पाक आहे। गुलाबजामुनचा कलर आणि आकार, टेक्स्चर सर्व एकसारखं आहे एकदम। आता हे गुलाबजामुन जवळपास 4 तास मी बाजूला झाकून ठेवले होते। बघा दिसतंय ना एकदम बाजारातील गुलाबजामुन सारखे। कलर, टेक्स्चर, स्मूथनेस एकदम परफेक्ट आहे। आकारही एकसारखा आहे। गुलाबजामुन मी हातात घेऊन दाखवत आहे। चारही बाजूने परफेक्ट टेक्स्चर व कलर आलेला आहे। यांना थंड करून तुम्ही डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता। अगदी पॅकेटवरील गुलाबजामुन सारखेच गुलाबजामुन घरी तयार आहेत। तर आज आपण ईट मीच्या प्रीमिक्सपासून घरच्या घरी गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहिलं। गुलाबजामुनसाठी पीठ जास्त घट्ट असत नको, नाही तर गुलाबजामुन कडक होतात, रबरसारखे होतात व आतपर्यंत पाक मुरत नाही। परफेक्ट पाक कसं बनवायचं तेही आपण पाहिलं। गुलाबजामुन तळताना खूपच सोपी अशी पद्धत मी दाखवलेली आहे। प्रत्येक डाऊट मी इथे क्लिअर केलेला आहे। गुलाबजामुन इतके मऊ आहेत की एका हाताने सुरीनेही सहज कापता येतात व पाकही आतपर्यंत मुरलेला आहे। तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करून सांगा। तुमचे कमेंट्स मला वाचायला नक्की आवडतील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।